जामखेडमध्ये कला केंद्रावर हल्ला करणारं टोळकं जेरबंद। गावठी कट्टा व 3 जिवंत काडतुसांसह मोठी कारवाई। जामखेड येथील रेणुका कला केंद्रावर दहशत माजवणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात। गावठी कट्टा, 3 जिवंत काडतूस आणि स्क्वॉडा गाडी असा एकूण 6,53,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 विशेष पथकांनी तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या आधारे प्रमुख आरोपी अक्षय किशोर बोरुडे राहणार तिसगाव तालुका पाथर्डी याला अटक करण्यात आली। त्याने इतर 17 साथीदारांच्या मदतीने कला केंद्रावर हल्ला करून तोडफोड केल्याची कबुली दिली। अक्षय बोरुडे, शहनवाज अनवर खान, जयसिंग लोंढे, अविनाश शिंदे, गणेश शिंदे, ऋषिकेश गरुड, अनिकेत उर्फ बाळा कदम, अनिकेत कदम हे स्क्वॉडा गाडीतून गावठी कट्ट्यासह पाटोदा शिवारात मिळून आले। त्यांच्याकडून 1 कट्टा, 3 काडतुसे आणि स्क्वॉडा गाडी हस्तगत करण्यात आली। अजून 11 आरोपी फरार असून त्यांचा तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली असून पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करत आहेत।